जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर आज आम्ही जाणार होतो पतंग्यासाठी आणि पतंग उडवणार होतो. तर मग तयारी वगैरे केलो. ओमभाऊची वाट पाहत होतो. ओमभाऊला गाडी घेऊन मग निघालो आम्ही पहिले पेट्रोल टाकासाठी. पेट्रोल पंपवर हे दोन काका झगडे करत होते. यांचे झगडे पाहून घेतले. मग आपण पण पेट्रोल वगैरे टाकलो आणि निघालो तिथून. तर जात होतो तर रोडमध्ये पतंग कटली होती. तर दादू उतरला होता पतंग पकडायसाठी. पतंग नाही भेटली पण खुशी तर पाचेऱ्यावरची. निघालो समोर. मग पतंगीच्या दुकानात पोहोचलो. पतंगी वगैरे घेतलो. काकाला मस्त बाय वगैरे केलो. काका पण मस्त बाय केले. निघालो मग आपण डायरेक्ट घराकडे. मग आपण चोरखिडकीजवळ पोहोचलो. तर तिथे तर असं काही ट्रॅफिक होतं. मग आपल्या ओमभाऊने टाकली एक बारीकवाली गल्ली. मग घरी वगैरे पोहोचलो. गाडी वगैरे लावली. वरच्या रूमात गेलो. तिथून पतंगी चक्र्या सगळं आपलं सामान घेतलो. ओमभाऊ तर इथं बसून मस्त बार्बी डॉल करत होता. मग आम्ही वर वगैरे चढलो. 0 मिनिटात पतंग बांधली आणि उडवलो पतंग लवकर. उडवल्याबरोबर मीच कडून गेलो. एक पण पतंग नाही काटलो. दुसऱ्या बिल्डिंगवरून विराज दादा इकडे पाहून खूप लाजत होता. आपला प्रेम भाऊ तर चड्डीवरच पतंग उडायला आला होता. समय तिथून मस्त पेटवून दाखवत होता. मग त्याच्यानंतर मीनी अजून एक पतंग उडवली. त्याच्याने 1-2 पतंग काटलो आणि मीच कडून गेलो. त्याच्यानंतर इथे थोडंसं गेम घेणं चालू होतं. मग आपली चकरी वगैरे घेतलो आणि खाली उतरलो. आपला श्रवण भाऊ येऊन होता. चला मग हा व्लॉग इथपर्यंतच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.